खासदार संदीपान भुमरे आणि जरांगेंमध्ये झाली चर्चा। काल जरांगेंनी खासदार भुमरे आणि सत्तार यांच्यावर टीका केली। केंद्राच्या योजनांमध्ये उघडपणे दुजाभाव। सुप्रिया सुळेंचा केंद्र सरकारवर आरोप। बारामती लोकसभा मतदारसंघाला तातडीने निधी उपलब्ध न केल्यास आंदोलनाचा इशारा। बारामतीत अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून लागले बॅनर। शहरातील आवा गणपतीच्या उत्सवात लागले बॅनर। बॅनरमुळे राजकीय चर्चांना उधाण। शेतकऱ्यांना आता मोफत वीज मिळणार। लाडकी बहीण नंतर अजितदादांकडून मोफत वीज योजनेची जाहिरात। या योजनेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विट केला व्हिडिओ। आग्रा परिसरात पावसामुळे ताजमहालाच्या मुख्य घुमटाला गळती। सोशल मीडियावरून व्हिडिओ व्हायरल। वास्तूचे नुकसान न झाल्याचा पुरातत्व विभागाचा दावा। अर्बन मल्टीस्टेट बँकेचे अध्यक्ष साईनाथ परभणेला अखेर अटक। बँकेच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची केली होती फसवणूक। बीडच्या परभणेला पुण्यातून अटक। नंदुरबारमधील पोषण आहारात भेसळ। खिचडीसाठी दिला जाणाऱ्या पोषण आहाराच्या पाकिटात भेसळयुक्त तांदूळ। पोषण आहार बदलून देण्याची पालकांची मागणी। बनावट सायबर नोटीस पाठवत सायबर फसवणुकीचा प्रकार। नोटीसीवर विश्वास न ठेवण्याचं मुंबई पोलीस आयुक्तांचं आवाहन। नोटीस आल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क करण्याचं आवाहन। मोफत आधार कार्ड अपडेट करण्यास मुदतवाढ। आता 14 डिसेंबरपर्यंत मोफत आधार अपडेट करता येणार। मालेगावात स्वच्छता कर्मचारी आक्रमक। नवीन कचरा संकलन कंपनीला पहिल्याच दिवशी स्थानिक कामगारांचा विरोध। जुन्या कामगारांना कामावर घेण्याची मागणी। पुण्यात ईद ए मिलादची सुट्टी सोमवारीच। पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून उद्या सुट्टीचा निर्णय। पुणे वगळता राज्यभरात बुधवारी सुट्टी। गणपती विसर्जना दिवशी पुण्यातील 17 रस्ते बंद। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाचा निर्णय। विसर्जन मिरवणुकीनंतर रस्ते पुन्हा खुले होणार। पुणे आणि पिंपरीत लवकरच नवीन 11 पोलीस स्टेशन। नवीन पोलीस स्टेशनचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात। शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर निर्णय। विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस अलर्ट मोडवर। मोठ्या आवाजातील डीजे आणि लेझर लाईट वापरल्यास कारवाईचा इशारा। मिरवणुकीदरम्यान प्रत्येक मंडळावर पोलिसांची असणार करडी नजर। पुण्यात झिकाच्या रुग्णसंख्येत वाढ सुरूच। एकूण रुग्णसंख्या 100वर। आतापर्यंत झिकामुळे 5 रुग्णांचा मृत्यू। जगभरातील 95% लोकांना आरोग्याची समस्या। सायन्स डायरेक्टच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर। राज्यभरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात दिवसेंदिवस वाढ। राज्यात 7 महिन्यात 7,81,000 नागरिकांना चावा। 7 महिन्यात कुत्र्यांच्या हल्ल्यात 12 जणांचा मृत्यू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।